नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित विराट जहागीरदार भाग 4. जहागीरदार मेन्शनच्या क्रिस्टल झुमराखाली आज वीज चमकावी तशी शांतता पसरली होती. बाहेर ऑक्टोबरचा गार वारा होता, पण हॉलमध्ये उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या कपाळावर घामाचे थेंब. कारण दारात उभी होती ती अनुष्का शिंदे. महागड्या वाईन रेड गाऊनमध्ये, मानेवर डायमंडची लड, ओठांवर तेच 5 वर्षापूर्वीचं विषारी हसू, हातातली काळी लेदर फाईल म्हणजे जणू विराटच्या आयुष्यात पुन्हा बॉम्ब ठेवायला आली होती. विराटच्या हातातील पाण्याचा क्रिस्टल ग्लास थरथरला. किन आवाज करत तो जमिनीवर कोसळला आणि त्याचे 1000 तुकडे झाले. तसेच विराटच्या काळजाचे झाले होते 5 वर्षापूर्वी. आणि आज पुन्हा. विराट, किती बदलला आहेस तू. दाढी वाढवलीस, डोळ्यांखाली काळी वर्तुळ, पण तुझा तोच करारी बाना, तीच बर्फाळ नजर अजूनही तशीच आहे. अनुष्का शिंदेने एक पाऊल आत टाकत म्हटलं. तिचा आवाज मधासारखा गोड, पण प्रत्येक शब्दात सापाचं विष. विश्वासरावांच्या हातातलं पेपर वाचता वाचता खाली पडलं. रिया जागेवरून उठली. तिच्या हातातली मेहंदीची कोण तशीच राहिली. घरातले नोकर भिंतीला चिकटून उभे राहिले, कारण त्यांना माहीत होतं जहागीरदार मेन्शनमध्ये अनुष्का हे नाव उच्चारलं की वादळ येतं. विराटच्या जबड्याच्या शिरात तटतटल्या. 5 वर्ष, 1825 दिवस. प्रत्येक रात्री तो हाच चेहरा स्वप्नात जाळत होता, ज्या मुलीने त्याच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाचं नाटक केलं. त्या रात्री त्याच्या कंपनीचे सगळे सिक्रेट्स, शेअर्सचे डिटेल्स, फ्युचर प्रोजेक्ट्स विकून त्याला रस्त्यावर आणलं होतं. तुझी हिंमतच कशी झाली या घराच्या उंबरठ्यावर पाय ठेवण्याची. विराटचा आवाज हॉलमध्ये बॉम्बसारखा फुटला. त्याने टेबलावरचा पेपरवेट इतक्या जोरात दाबला की त्याच्या बोटांची पांढरी हाडं दिसू लागली. सिक्युरिटी, राजू, रमेश, हिला आत्ताच्या आत्ता बाहेर फेका. आणि परत या बंगल्याच्या 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये दिसली तर पाय मोडून हातात द्या. सिक्युरिटी धावत आली, पण अनुष्का शिंदे जागची हल्ली नाही. उलट तिनं आपली फाईल संगमरवरी टेबलावर आपटली. थप. शांत हो विराट. मी इथे तुझं तुटलेलं हृदय सांधायला नाही आली. ती हसली. ते हसू पाहून रियाच्या अंगावर काटा आला. मी ग्लोबल व्हेंचर्स कंपनीची नवीन रिजनल हेड आहे. आणि योगायोग बघ, आज सकाळीच तुझी त्याच कॉर्पोरेशन सोबत 2000 कोटींची डील फायनल झाली. म्हणजे पुढचे 6 महिने रोज 8 तास तू माझ्यासोबतच काम करणार आहेस. बोर्ड मीटिंग, साईट व्हिजिट, फॉरेन ट्रिप्स, सगळीकडे मी आणि तू. विराट, डेस्टिनी नाही का. विराटच्या डोळ्यासमोर अंधारी आली. सकाळी क्लायंट म्हणाला होता आमच्या नवीन हेडला भेटा. त्याला वाटलं कोणीतरी अमेरिकन असेल, पण ही साप पुन्हा त्याच्या गळ्यात पडणार होती. बिझनेस. विराट उपहासाने हसला. ते हसू ऐकून विश्वासरावांनी डोळे मिटले. जेव्हा विराट असं हसतो तेव्हा तो समोरच्याला जमिनीत काढल्याशिवाय राहत नाही. तू आणि बिझनेस. ज्या मुलीनं विश्वास नावाच्या शब्दाचा सौदा केला ती मला प्रोफेशनलिझम शिकवणार. तू इथून गेली नाहीस तर मी विसरून जाईन की तू एक बाई आहेस. रिया पुढे आली. तिच्या डोळ्यात पाणी आणि राग दोन्ही होतं. तू पुन्हा का आलीस. माझा दादा तुझ्यामुळे माणसातून मशीन झाला. त्याने 5 वर्षात एकदाही हसून बघितलं नाही. त्याचं कवीचं मन तू मारून टाकलंस. आता तरी सोड त्याला. अनुष्का शिंदेनं रियाकडे पाहिलं आणि तिच्या गालावरून हात फिरवला. अगं वेडे, बिझनेसमध्ये पर्सनल इमोशन्स आणायचे नसतात. हे तुझ्या दादानेच शिकवलं मला. हो बरोबर ना विराट. कॉन्ट्रॅक्ट इज कॉन्ट्रॅक्ट, तूच म्हणायचास. हॉलच्या कोपऱ्यात उभी असलेली आपली अनुष्का पाटील हे सगळं शांतपणे बघत होती. तिच्या डिझायनर कुर्तीच्या बाह्या तिने वर सरकवल्या. तिला कळलं होतं ही लढाई आता शब्दांची नाही, वर्चस्वाची आहे. विराट पुन्हा त्या जुन्या दुष्टचक्रात अडकला तर रियाचं लग्न, हे घर
सगळं उद्ध्वस्त होईल. ती हळूहळू पावलं टाकत पुढे आली. तिने कोणालाही न विचारता विराटच्या थरथरणाऱ्या हातावर आपला हात थंड ठेवला. विराट दचकला. त्याने वळून पाहिलं. अनुष्का पाटीलच्या डोळ्यात वादळ होतं, पण चेहऱ्यावर समुद्रासारखी शांतता. विजय, शांत व्हा. तिचा आवाज इतका ठाम होता की विराटच्या रागाचा पारा एकदम खाली आला. आपल्या संस्कृतीत सांगितले, अतिथी देवो भव. मग तो अतिथी आवडता असो किंवा नकोसा. पाहुण्याला पाणी तरी विचारायचं असतं, त्याला हाकलून नाही द्यायचं. विराटने हात झटकला नाही. अनुष्का पाटीलच्या स्पर्शात एक जादू होती. जणू 5 वर्षापासून त्याच्या मनात साचलेला बर्फ वितळणारी ऊब. अनुष्का पाटील आता थेट अनुष्का शिंदे समोर जाऊन उभी राहिली. 2 अनुष्का, एक आगीसारखी, दुसरी पाण्यासारखी. एक विश्वासघाताचं प्रतीक, दुसरी विश्वासाचं. हाय, मी अनुष्का, अनुष्का पाटील. तिने हात पुढे केला, पण एएसने हात मिळवला नाही. या घरची इव्हेंट मॅनेजर, म्युझिक थेरपिस्ट आणि सध्या विराट सरांची पर्सनल ॲडवायझर. तिने पर्सनल शब्दावर इतका जोर दिला की असं एएसच्या डोळ्यात अंगार फुलला. अनुष्का शिंदेनं वरपासून खालपर्यंत अनुष्का पाटीलला न्याहाळलं. साधी कॉटन कुर्ती, जीन्स, केसांची पोनी, चेहऱ्यावर नो मेकअप लुक. ओ, तर हे नवीन कलेक्शन आहे का विराट? माझ्या जाण्याने मार्केटमध्ये अनुष्का नावाचा तुटवडा पडला होता वाटतं. किती योगायोग ना. देव पण किती क्रिएटिव्ह आहे. योगायोग नाही मिस अनुष्का शिंदे. अनुष्का पाटीलने एक पाऊल पुढे टाकलं. आता दोघींमध्ये फक्त 1 फुटाचं अंतर होतं. हॉलमधल्या सगळ्यांनी श्वास रोखून धरला. नावात काही नसतं, कर्तृत्वात असतं. काही लोक अनुष्का नावाला कलंक लावतात, स्वतःच्या फायद्यासाठी प्रेमाचा सौदा करतात. आणि काही लोक त्या नावाला सोन्यासारखं लख्ख करतात. राहिला प्रश्न बिझनेस मीटिंगचा, तर ऑफिसचे दरवाजे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 उघडे असतात. घर म्हणजे घर असतं. इथे कॉन्ट्रॅक्ट साईन होत नाही, नाती जपली जातात. आता आमच्या फॅमिली डिनरची वेळ झाली आहे. तुमच्यासाठी ओला चालेल की सुका? कारण इथे फक्त घरच्यांनाच ताट वाढलं जातं. सो प्लीज. अनुष्का पाटीलने दरवाजाकडे बोट दाखवलं. तिच्या आवाजात इतकी झरब होती की विश्वासरावही थक्क झाले. 25 वर्षाच्या मुलीने 30 वर्षाच्या कॉर्पोरेट शार्कला तिच्याच भाषेत उत्तर दिलं होतं. अनुष्का शिंदेचा गोरा चेहरा रागाने लाल झाला. तिला वाटलं होतं विराट तुटून पडेल, रडेल, भूतकाळ उगाळेल, पण या साध्या दिसणाऱ्या मुलीने तिचा गेमच फिरवला होता. ठीक आहे. एएसने फाईल उचलली आणि तिच्या हाय हिल्सचा आवाज करत वळली. उद्या सकाळी 10 वाजता जहागीरदार कॉर्पोरेट हाऊसमध्ये भेटूच. तिथे बघूया कुणाची सत्ता चालते. गुड नाईट विराट आणि स्वीट ड्रीम्स. ती गेली, तिच्या परफ्यूमचा उग्र वास मागे ठेवून. ती जाताच विराट धाडकन सोफ्यावर कोसळला. जणू त्याच्या पायातलं त्राणच गेलं होतं. त्याने दोन्ही हातांनी आपलं डोकं घट्ट धरलं. का का आली ती पुन्हा? 5 वर्षापूर्वी सगळं संपवलं होतं ना तिने. आता काय हवंय तिला? माझं उरलं सुरलं आयुष्य पण. घरात स्मशान शांतता. रिया धावत जाऊन विराटजवळ बसली. दादा. अनुष्का पाटील हळूच विराट समोर जमिनीवर गुडघे टेकून बसली. तिने खाली वाकून विराटच्या डोळ्यात पाहिलं. त्याचे डोळे लाल होते, पाण्याने डबडबले होते. विजय रडतोय हे दृश्य कॅलेंडरमध्ये लिहून ठेवावं असं होतं. तिला तुमची कंपनी नकोय विजय, तिला तुमची प्रॉपर्टी नकोय. अनुष्का पाटील हळू आवाजात म्हणाली. तिला तुमचा कंट्रोल हवाय. तिला प्रूव्ह करायचे की विराट जहागीरदार आजही तिच्या एका इशाऱ्यावर नाचतो. तुम्ही जर आत्ता ओरडलात, आदळापट केली, ड्रिंक करून स्वतःला त्रास करून घेतलात, तर तिचा विजय होईल. पण तुम्ही जर उद्या ऑफिसमध्ये स्माइल करून गेलात, तिला प्रोफेशनली हँडल केलं, तर विजय तुमचा असेल. चॉईस इज युअर्स. विराटने मान वर केली. तू तू हे सगळं का करतेस अनुष्का? मी तुला रोज अपमानित करतो, ओरडतो. रियाच्या लग्नापुरती आली होतीस ना तू? मग माझ्या पर्सनल लाईफमध्ये का पडतेस? तुला काय मिळणार आहे यात? अनुष्का पाटील गालात हसली.
तिने विराटचा हात हातात घेतला. मला मला फक्त रियाचं लग्न इंडियाज बिगेस्ट वेडिंग ऑफ द इयर करायचे. त्यासाठी मला तिचा मोठा भाऊ लागणार आहे. एक हसरा, चार्मिंग, कॉन्फिडंट विराट जहागीरदार. माझ्या डेकोरेशनचं बिल पास करणारा, बजेटवर डोळे न वटारणारा भाऊ. तुमच्या या देवदास लुकमुळं माझं पेमेंट अडकलं तर? सो उठा, डिनर गार होईल. बाबा आणि रिया वाट बघतायत. विराटच्या ओठांवर नकळत एक बारीकशी लकीर उमटली. 5 वर्षानंतर. तू खूप विचित्र मुलगी आहेस अनुष्का. डोकं फिरवतेस माझं. विचित्र नाही विजे, प्रॅक्टिकल आहे. चला उठा. आणि हो, उद्यापासून जिम जॉईन करा. इतकं टेन्शन घेतलं तर तिशीतच काका दिसाल. अनुष्काने त्याला हाताला धरून उठवलं. तिच्या हातातला थंडावा विराटच्या गरम रक्ताला शांत करत होता. बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. धन्यवाद.